नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 63 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रईस सुनके विजयी झाले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 63 चे शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांचे पद रिक्त झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आघाडीकडून रईस सुनके, शिवसेनेकडून सोमनाथ हरपुडे, मनसेकडून अमोल सिरस, भाजपकडून सतपाल पारगे आणि MIM-कडून मदर मणियार अशी पंचरंगी लढत या ठिकाणी लढली होती. त्यात मतदान कमी झाल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. सकाळी मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या फेरीपर्यंत शिवसेनेचे पारडे जड होते. मात्र तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे सुळके यांनी आघाडी घेऊन ती शेवटपर्यंत कायम राहिली. रईस सुनके यांना सर्वाधिक 5134 मतं मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिवसेनेचे हरपुडे यांना 3667, मनसे अमोल सिरस यांना 3115 मतं, तर भाजपाचे सतपाल पारगे यांना 2611 मतं मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न करता काँग्रेसला साथ दिल्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन्ही काँग्रेसचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला असून त्यामुळे शिवसेनेला हक्काची जागा गमावी लागली असं यावेळी सांगण्यात आलं. विकास करणार फक्त एवढं सांगतोय मी, आणि ते करणार. जे लोकांना मी सांगितलेलं आहे, जे लोकांनी विश्वास ठेवलेला आहे माझ्यावर कोंडेवासीने, मी ते काम नक्की करणार त्यांचं आहे. पुणे महापालिका प्रभाग 63 पोटनिवडणूक 2015मध्ये 49 बूथ होते. 49 बूथच्या माध्यमातून काल 1 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 मतदान झालं आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून त्याच्यामध्ये 11:30पर्यंत मतदान मोजणी पण पूर्ण झालेली आहे. एकूण 38% मतदान झालं. एकूण मतदार 42,795 होते, त्यापैकी 16,264 मतदान झालेलं आहे. आणि उमेदवाराला जर बघितलं की आपण यामध्ये सेनेचे उमेदवार जे हरपुडे आहेत त्यांना 3667 मतं पडलेली आहेत. हुसेन खान यांना 17 आहेत. मजर मणियार जे आहेत MIM-चे त्यांना 1584, पारगे सतपाल रामचंद्र यांना BJPचे आहेत त्यांना 2611 पडलेली आहेत मतं. सय्यद राज फैयाज 34 आहेत. अमोल बाळासाहेब सिरस हे मनसेचे आहेत त्यांना 3115 पडलेले आहेत. आणि रईस रशीद सुनके हे काँग्रेसचे आहेत त्यांना 5134 मतं पडलेली आहेत. नन ऑफ द अबाव नोटाच्या मध्ये 102 लोकांनी यामध्ये नन ऑफ द अबाव हा एक त्यांचा हे केलेला आहे. 102 आहेत मतं असं एक. आणि 1467 मतांनी एकंदरीत विजयी झालेले आहेत रईस सुनके. निश्चितच महापालिकेमार्फत आणि यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतही या ठिकाणी मतदारांमध्ये जास्त वोटिंग व्हावं यासाठी आपण जागृती करतच असतो आणि त्याप्रमाणे तिथं त्या पद्धतीने आपण कारवाई पण केली. जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ झाल्याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असल्याचा निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आलं. राज्य शासनाच्या विरोधात अच्छे दिन मत दो, पुराने दिन वापस दो अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय साजेड, नगरसेविका लक्ष्मी घाडगे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांची भाषणे यावेळी झाली. महागाई कमी करण्याच्या मागणी यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाचं नियोजन शोभना पणीकर यांनी केलं. यावेळी निर्मला गोरेल, कजोसिना डिसूजा, अंजली सोलापुरे, संतान पिल्ले, बेबी राऊत, प्रमिला महाकाळे, आशा बुजगे, अनिता मुनोद, लता माहेश्वरी, नंदा ढावरे, मंदा पोद्दार, छाया लांडगे, जयश्री यादव, मनीषा दळवी, प्रगती कांबळे, शैला पंडित यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. महिला काँग्रेसच्या वतीनं घंटानाद आंदोलन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळी जवळ आलेली असताना देखील
डाळीचे भाव काय कमी करण्यामध्ये हे सरकार यशस्वी झालेलं नाही. गेल्या 6 महिन्यापासून हे सरकार झोपलेलं आहे. बाजारामध्ये कमी डाळ येणार हे माहिती असताना देखील नफा कोणाला तरी मिळावा या हेतून जाणीवपूर्वक उशिरा कारवाई या सरकारनं केलेली आहे. नफेखोर जी मंडळी आहे त्यांचा नफा पूर्ण मिळाल्यानंतर मला असं वाटतं की ही मंडळी कारवाई करणार आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे अत्यंत व्यापारी दार्जिने, सामान्य माणसाचं काही झालं तरी त्यांना काही घेणं देणं नाही. आणि म्हणून या सरकारचा मग ते मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल, हे झोपलेल्या सरकारला त्या ठिकाणी जागा करण्यासाठी आमच्या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची. कोलगेट आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने संपूर्ण देशात दंत तपासणी करून मुख आरोग्य स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड या मूग काळजीतील बाजारातील आघाडीच्या कंपनीने इंडियन डेंटल असोसिएशनच्या भागीदारीत ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान कीप इंडिया स्माइलिंगवर लक्ष केंद्रित करून मुख्य आरोग्य महिन्याच्या 12व्या आवृत्तीला सुरुवात केली आहे. यावर्षी उपक्रमाचा भाग म्हणून मोफत दंत तपासणीचे आयोजन संपूर्ण देशभरात मुख आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ख्यातनाम टीव्ही चित्रपट अभिनेत्री पल्लवी सुभाष उपस्थित होत्या. त्यातून मुलांमध्ये चांगला मुख स्वच्छतेचा संदेश त्यांनी यावेळी दिला. पुणे येथे OMM मोबाईल डेंटल व्हॅनने एकलव्य नॅसमधील 30-25 मुलांसाठी मोफत कीट तपासणीचे आयोजन केले होते. अभिनेत्री पल्लवी सुभाष हिने मुलांसोबत त्यांच्या स्वच्छता व मुख आरोग्य पद्धतीबाबत चर्चा केली. मला खरंच खूप मस्त वाटलं, कारण का कोलगेट असा ब्रँड आहे जे मी लहानपणापासून यूज करते आहे आणि माझे डेंटिस्टसुद्धा मला रेकमेंड करतात की कोलगेट. आता मी जस्ट कोलगेट टोटल आय एम बिंग युझिंग. सो अशा ब्रँडशी असोसिएट होणं इट्स अ प्राऊड फिलिंग. सो इथे आल्यानंतर हा सगळ्या लहान मुलांना भेटले मी. सगळे खूप क्यूट स्वीट आहेत. खाली आम्ही थोडं इंटरॅक्शन केलं आणि आता वरती आम्ही आलो आहे. पण मस्त वाटतं आणि हा चांगला अवेअरनेस आहे आणि खरंच त्यांना थँक्स म्हटलं पाहिजे की असं काहीतरी अवेअरनेस आपल्यासाठी होतो आहे. आणि ओरल हायजीन इज रिअली इम्पॉर्टंट दीज डेज आणि आपण ते खूप निग्लेक्ट करतो. जोपर्यंत लास्ट मोमेंट होत नाही, आपल्याला खूप पेन होतो आणि मग आपण जातो डॉक्टरकडे, विच इज रिअली नॉट गुड. आणि आपण जसं स्वतःवरती प्रेम करतो तसं आपल्या दातांवरती, ओरलवरती सुद्धा हायजीनवर तेवढंच प्रेम केलं पाहिजे आणि इट्स रिअली इम्पॉर्टंट थिंग. आणि ह्यांनी खूप सुंदर सांगितलं की दोन वेळा ब्रश दिवसातून आणि 6 महिन्यातून डेंटिस्टकडनं जाऊन तुमचं चेकअप आणि तुमचे ब्रश 3 दिवसातून चेंज केले पाहिजेत. दॅट्स अ बेसिक थिंग आणि प्रत्येक कुटुंबासाठी हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लहान मुलांना आणलं आहे त्यांनी इथे, इतकी सुंदर मुलं आहेत आणि त्यांच्या मनावरती आत्तापासूनच ते काहीतरी एक रुजून जाईल की आम्ही असं काहीतरी छान कॅम्पेनला गेलो होतो. सो त्यांच्याकडे पण ते राहील आणि ते डेफिनेटली नेहमीच आयुष्यामध्ये नेहमी ओरल हेल्थला घेऊन तेवढेच कॉन्शियस राहतील. दिवाळीत नागरिकांना मिठाई, फराळासह खाद्यपदार्थ चांगल्या पद्धतीने मिळावे यासाठी अन्न औषध प्रशासन सज्ज झाले आहे.
दिवाळीसाठी पुणेकरांना चांगल्या दर्जाची मिठाई, फराळांसह निर्भीड खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने रवा, आटा, मैदा, बेसन, तेल, तूप यासारख्या कच्च्या मालांसह चॉकलेट्स, दुग्धजन्य पदार्थांवर करडी नजर ठेवली आहे. शहर आणि जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. दिवाळीचा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडतायत. लवकरच खाद्यपदार्थ तयार करण्याची लगबगीने घाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन काम करणार आहे. ज्यावेळेस आपण दिवाळीचे फराळाचे पदार्थ बनवतो त्यावेळेस जे काही रॉ मटेरियल आपण खरेदी करणार आहोत ते ओळखीच्या दुकानदाराकडनं खरेदी करावे आणि पक्क्या बिलामध्येच अन्नपदार्थ खरेदी करावे. आणि जे ओळखीचे म्हणजे नेहमीच्या आपले नियमित संबंधातले अशाच व्यापाऱ्यांशी संबंध असले म्हणजे भविष्यात जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आपल्याला शोध लावणं अवघड जात नाही. बिलामध्ये खरेदी करायचं आहे. त्याच्यानंतर मिठाई खरेदी करताना आपल्याला जर 1 किलो मिठाईची आवश्यकता असेल तर आपण अर्धा किलोच मिठाई खरेदी करायची आहे आणि जेणेकरून ती मिठाई आपल्या घरी शिल्लक राहणार नाही आहे. लागलंच तर आपण लगेच तात्काळ ताजी मिठाई पुन्हा नव्याने आणू शकतो. मिठाई खरेदी करताना सुद्धा याच गोष्टींवर आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे की ओळखीच्या दुकानदाराकडनं मिठाई खरेदी करा. त्याच्या बॉक्सेसवर त्याचं उत्पादकाचं पूर्ण पत्ता, मिठाई कधी तयार केलेली आहे, किती दिवसामध्ये त्याचं सेवन करायचं आहे, किती टेम्परेचरला तिचं स्टोअर करायचं आहे, ह्या सगळ्या बाबी पाहूनच आपण मिठाईची खरेदी करायची आहे. आणि मिठाई खरेदी करताना जास्त भडक रंगाला भुलायचं नाही आहे. जी जास्त भडक रंगाची मिठाई दिसेल ती आपल्याला शरीराला अपायकारक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मिठाईमध्ये कायद्यानं 100 PPM पर्यंत खाद्यरंग जे ISI मान्यताप्राप्त आहेत ते टाकायला परमिशन दिलेली आहे. पण अनस्किल्ड लेबर असल्यामुळं कधी कधी त्यांच्याकडे ते प्रमाण चुकतं आणि मिठाईमध्ये खाद्यरंगाचं प्रमाण जास्त येतं आणि अशा खाद्यरंगाचं जर सेवन जास्त झालं तर त्याच्यामुळं आपल्याला कॅन्सरसारखे आजारांना सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं जी भडक रंगाची मिठाई दिसेल ती मिठाई घेणं शक्यतो टाळायचं आहे. ॲल्युमिनियम वर्क म्हणजे चांदीचा वर्क लावलेली मिठाई खरेदी करताना ती खरोखरच ॲल्युमिनियम म्हणजे सिल्वर फॉईलच आहे की नाही याचीसुद्धा खातरजमा आपण त्या विक्रेत्याला विचारून करू शकतो. कारण बरेचसे काही प्रकरणांमध्ये आम्हाला ॲल्युमिनियम फॉईलसुद्धा आढळून आलेले आहेत आणि तशी प्रकरणं आपण न्यायालयात दाखल केलेली आहेत. खाद्यरंगाचं प्रमाणही जर जास्त आलं तर तो अन्नपदार्थ आपल्या शरीरास अपायकारक होतो आणि ती प्रकरणं असुरक्षित अन्नपदार्थाच्या ह्याच्यात जातात आणि ती प्रकरणं न्यायालयामध्ये दाखल केली जातात. त्याच्यामुळं नागरिकांनी, ग्राहकांनी काळजी घेताना अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी जेणेकरून त्यांचे हा दिवाळीचा उत्सव अतिशय आनंदात आणि समाधानात पार पडेल. या अनुषंगानं मी जे मिठाई उत्पादक आहेत त्यांना असं आवाहन करेल की त्यांच्याकडे जर 100 किलो मिठाईची रोज विक्री होत असेल तर त्यांनी 75 किलोच मिठाई बनवावी. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा मिठाई शिल्लक राहण्याचा प्रश्न राहणार नाही आहे. आणि शक्यतो बाहेर राज्यातून येणाऱ्या माव्यापासून त्यांनी कटाक्षानं मिठाई बनवणं टाळायचं आहे. कारण बाहेर राज्यामध्ये मिठाई कुठल्या वातावरणात तयार केली जाते, कसे वाहतूक केली जाते याचं कुठलंही रेकॉर्ड आपल्याकडे नव्हतं. तिथली यंत्रणा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे शक्यतो स्वतः जर त्यांनी खव्या म्हणजे दुधापासून मावा तयार केला आणि त्याची मिठाई केली तर पुणेकर नागरिकांना अतिशय उच्च दर्जाची निर्भेळ आणि आरोग्यदायी अशी मिठाई उपलब्ध होईल. आणि आजकाल म्हणजे जनतेचा कल पैशाकडं न पाहता क्वालिटीकडं पाहण्याचा वाढलेला आहे. त्यामुळं 2 पैसे जास्त द्यायला म्हणजे आपले सामान्य नागरिक तयार आहेत. त्याच्यामुळं त्या पैशाच्या मोबदल्यात त्यांना त्या वस्तूचा दर्जा व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावा असंही प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. सर यांना म्हणजे काय किती दिवसांसाठी तुम्ही अशी कारवाई करणार आहे का? फराळ विक्रेता किंवा मिठाईवाले त्यांच्यावर कधीपासून कारवाई सुरू करणार आहे किंवा चौकशी करण्यात आलेली आहे का? हां, आता दिवाळी 9 तारखेपासून म्हणजे धनत्रयोदशी दिवाळीचं सुरू होती आहे. तर आजपासूनच म्हणजे 2 तारखेपासूनच आमचा ड्राईव्ह सुरू झालेला आहे. तुम्ही काल वाचला असेल पिंपरी चिंचवडला गुजरातहून आलेला मावा म्हणजे त्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. जवळपास 3 टनाच्या आसपास तो 300 kgच्या आसपास तो मावा होता. गुजरातमधनं प्रायव्हेट लक्झरी बसेसनं तो आला होता आणि त्याची माहिती मिळाल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून सगळा माल जप्त केला आणि तो डिस्ट्रॉय पण केलेला आहे. अशा प्रकारे परराज्यातून येणाऱ्या मिठाईवरची कारवाई आमची ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि असं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथकं तयार केली जेणेकरून येणारे आपले प्रायव्हेट लक्झरी बसेसचे थांबे,
स्वारगेट झालं, शिवाजीनगर झालं, पुणे स्टेशन झालं, असे एस टी बसेसचे थांबे आणि रेल्वे स्टेशन या ठिकाणी आपल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची टीम्स तयार करून पाळत ठेवलेली आहे की जेणेकरून परराज्यातला मावा किंवा खवा आपल्या पुणे शहरात येणार नाही. आणि तशा पद्धतीनं आमची कारवाई ऑलरेडी सुरू झाली. ओके, थँक्यू. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची. दीपावलीसाठी नागरिकांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या यावर्षी 18,543 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांची मागणी लक्षात घेता एस टी महामंडळाने यावर्षी 18,543 जादा गाड्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, गुजरातमधील आंतरराज्य वाहतुकीसाठी 1,470 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबई औरंगाबाद महामार्गावर 1 नोव्हेंबरपासून 2 शिवनेरी बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. दिनांक 5 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत 6 विभागांमध्ये या जादा बस धावणार आहेत. त्यापैकी पुणे विभागात सर्वाधिक 4,284 गाड्या सोडल्या जातील. या सर्व जादा गाड्यांचे आरक्षण एस टीच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. औरंगाबाद, अहमदनगर येथील प्रवाशांची मागणी लक्षात घेता एस टी महामंडळाने रविवारपासून 2 शिवनेरी सुरू करण्यात आल्या आहे, असंही यावेळी आगा प्रमुख यांनी सांगितलं. सणानिमित्त 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंडवरनं जवळपास 1250 गाड्या जादामध्ये बुकिंगला ORSमध्ये म्हणजे ऑनलाईन बुकिंगसाठी देण्यात आलेल्या आहेत. तसेच शिवाजीनगर स्टँडमधून नाशिक मेळा स्टँड, औरंगाबाद या ठिकाणी जवळपास 250 गाड्या आपण बुकिंगसाठी दिलेल्या आहेत. तर प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता आपण इंजिनिअरिंग ग्राउंडमधनं जे मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत, औरंगाबाद आहे, पुसद आहे, बुलढाणा, नागपूर, गेवराई, लातूर या सर्व गाड्या आपण जादाच्या इंजिनिअरिंग ग्राउंडमधनं दिलेल्या आहेत. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता शिवाजीनगर स्थानकामध्ये ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था 3 विंडो आपण चालू केलेल्या आहेत. पुढे त्या ठिकाणी एकच विंडो होते. आपण सकाळची 2 शिफ्टमध्ये, दुपारी 2 शिफ्टमध्ये आणि जनरल शिफ्टमध्ये, जेणेकरून प्रवाशांना त्या ठिकाणी जास्त वेटिंग करता लागू नये. तसेच या कालावधीमध्ये की ज्या ठिकाणी गर्दी जास्त दिसते अशा ठिकाणी जादा बसेस बुकिंगशिवाय सोडण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेणेकरून खाजगी ठिकाणी जे जास्त भाड्या करून जे पैसे घेतले जातात ते मात्र महामंडळाकडून यामध्ये बिलकुल होणार नाही. त्यांची गैरसोय पण या ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. काय सांगाल, म्हणजे शिवाजीनगर बसस्थानक किंवा कोणत्याही महामंडळाच्या बसस्थानकावर गर्दी मोठ्या प्रमाणात होते, तर नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, काय सांगाल तुम्ही? यामध्ये मी स्वतः तसेच महामंडळातर्फे आवाहन करतो की प्रत्येकाने गैरसोय टाळण्यासाठी किंवा या ठिकाणी आल्यानंतर जी धावाधाव होते त्यासाठी ते टाळण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था जी दिलेली आहे आपण तिचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा, की जेणेकरून आम्हालाही त्यांची चांगली सुविधा करता येऊ शकते. तर ई-टिकेटिंग आहे, ॲडव्हान्स बुकिंग आहे, या ज्या बाबी आहेत या बाबी प्रवाशांनी जर थोड्याशा लक्षात घेतल्या तर ही जी धावाधाव किंवा या सणासुदीच्या काळामध्ये बऱ्यापैकी गैरसोय त्यांची टाळता येऊ शकेल. तर अशी मी प्रत्येकाला आवाहन करतो की त्यांनी ई-तिकीट आणि ॲडव्हान्स बुकिंगची जास्त लाभ. शिवाजीनगर बसस्थानकावरून किती जादा बसेस किंवा कसं नियोजन केलेलं आहे यंदा दिवाळीचं? शिवाजीनगर बस स्थानकावरून नाशिक मेळा स्टँड आणि औरंगाबादकडे
की जे रेग्युलर बसेस आहेत त्याशिवाय आपण जादा बसेसची जवळपास 250 बसेसची सोय केलेली आहे की गैरसोय कमीत कमी गैरसोय होईल या दृष्टीने सर्व ते नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चंदनाची लागवड करून खात्रीशीर उत्पन्न घ्यावे असे मत हरित परिवाराचे संघटक महेंद्र घागरे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना आपल्या शिवारात चंदनाची लागवड केल्यास त्यांना खात्रीशीर उत्पन्नाचा फायदा होऊ शकतो असे मत हरित मित्र परिवाराचे संघटक महेंद्र घागरे यांनी व्यक्त केलं. चंदनाच्या शेतीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. रतन पाटील, राजेंद्र मोरे, रुपेश बाहेती, ॲडव्होकेट कारभारी गवडी यांच्यासह आदी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. चंदन हे खात्रीशीर उत्पन्न देणारी वनस्पती आहे. या वनस्पतीला पहिल्या वर्षभर देखभालीची आवश्यकता असते, त्यानंतर ती आपल्या क्षमतेनुसार वाढते. 15 वर्षानंतर चंदनाचे एक झाड शेतकऱ्याला आजच्या बाजारभावानुसार सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळून देते. त्यामुळे चंदनाची लागवड ही मुदत ठेवीप्रमाणे उपयुक्त ठरू शकते असाही दावा घागरे यांनी केला. तेही आमच्यासाठी सहकार्य करत असतात. काय मंडळ त्यांचं मंडळ आमच्याशी पाठीमागे असतो की ज्यावेळेस माणूस बळ वगैरे लागतं तर ते आम्हाला कायम इथं मदत करत असतात. दुसरं म्हणजे आता जे काय आता हे बियाणं वगैरे जे काय असतं ते हे कमीत कमी नाही म्हटलं तरी आम्ही शतकोटी योजना चालू झाली तर त्यावेळेस 12 जिल्ह्यामध्ये 4.5 ते 5 कोटी रुपये तयार होती. एवढं बियाणं आम्ही मोफत वाटलं. त्यासाठी आपलं पुणे जिल्ह्यामध्ये संजीव कुमार साहेब होते जिल्हा परिषदेचे सेवक, तर 1.5 कोटी रुपये तयार होईल एवढं बियाणं वाटलं होतं. तर 1 कोटी 20 लाख रुपये आमचे ही पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेस तयार झाली. हे असं आमचं सगळं काम चालू आहे. हे तर कसं होतं की शासन आणि प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते, फक्त त्याला समाजाचा अजिबात सहभाग मिळत नाही. दुसरं म्हणजे भरपूर सबसिड्या वगैरे वगैरे सगळं दिलेल्या जातात, पण जे लाभार्थी असतात त्या अधिकाऱ्यांचे यांचे एवढी हॅरेसमेंट करतात की विचारताच होईना. हा असा आमचा अनुभव आहे. आता इथून पुढे जंगल पेर, हिरचिक जंगल पेर, पश्चिम घाट हिरचिक जंगल पेर आम्ही 29/11/2015 पासून म्हणजे रविवारी पुढच्या महिन्याचा 29 तारखेपासून आम्ही चिपळूणपासून ही मोहीम आम्ही सुरू करणार आहोत. ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला न्यायची, परंतु पश्चिम घाटामध्ये सह्याद्रीच्या ज्या वेगवेगळ्या रांगा आहेत त्या रांगांमध्ये विद्यार्थी, आदिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते अशा सगळ्यांच्या मदतीने आम्हाला ही हिरचिक जंगल पेर त्या ठिकाणी सुरू करायची. आता मुद्दा असा आहे की रोपं लावली तर रोपं येतीलच असं नाही. आपल्याकडे भारतामध्ये असं आहे की मागच्या वर्षाच्या खड्ड्यामध्ये रोप लावायचं, ते काही जगत नाही. पुढच्या वर्षी परत फोटो काढण्यासाठी त्याच ठिकाणी रोप लावलं जातं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची. दिलीपराज प्रकाशन यांच्या वतीने भारत सासने यांच्या 60वीचा लेख या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य म्हणजे जीवनाची प्रतिकृती नव्हे, जीवनाची प्रतीके साहित्याच्या कलेच्या अंगाने शोधता आली पाहिजेत. मानवी नातेसंबंधांचे बंध वरवरचे असतात, त्यामुळे माणसाचे एकाकीपण शोधणं यापेक्षा मोठे आव्हान कलावंतांपुढे नसते. अशा शब्दात ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांनी मन आणि मानवी आणि कलेचा संबंध अधोरेखित केला. कथेमध्ये काव्यभाव असतो
तर कादंबरी ही महाकाव्याची भ्रष्ट रूप आहे यावर त्यांनी बोटं ठेवले. दिलीपराज प्रकाशनतर्फे भारत सासणे यांच्या सटवाईचा लेख या पुस्तकाचं प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रमेश धोंगडे, रेखा इनामदार, दिलीपराज प्रकाशनचे राजू बर्वे व लेखक सासणे उपस्थित होते. निर्मिती शोध या प्रक्रिया शोधाला कुठे जाण्याची गरज नसते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सासणे यांचं सटवाईचा टायटल पेजवर कंसामध्ये ललित लेखांचा संग्रह असे शब्द लेखकाने नमूद केलेले आहेत. माझी परिस्थिती अशी आहे की हा ललित लेखांचा संग्रह नाही. मग तो काय आहे त्याचा शोध रमेश आणि रेखा त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यापेक्षा माझी परिस्थिती थोडी वेगळी आहे. ती तुमच्या उपस्थितीत मी शोधतोय. मला असं वाटतं की हा ग्रंथ एक भूलभुलैया आहे. चक्रव्यूह म्हणत नाहीये, भूलभुलैया आहे. एका वाटेने आपण जातो, मग डेड एंड लागतो, मग परत येतो, मग दुसऱ्या वाटेने जातो, मग लक्षात येतं की जिथून सुरुवात केली तिथेच ही वाट थांबलेली आहे. आणि असे अनेक प्रकार. हे असं होण्याची कारण आपल्यापासूनच सुरू होतात की भारत सासणे म्हटल्यानंतर मराठीतील आजचा अव्वल दर्जाचा कथाकार आपल्या डोळ्यासमोर उभा. अनुभवाचा परीघ व्यापक असणं हे लेखकाचं भाग्य आहे. स्वतःतल्या अस्वस्थ अशा टोकदार शिंगाच्या बैलाला काबूत आणून शांत करण्याचा लेखकाचा प्रयास त्याला त्याच्यातल्या बळाबाबतीत साक्ष देतो. फारच अतिशय समर्पक अशा तऱ्हेचं सासण्यांचं हे मनोगत आहे. आणि जगण्याचा आणि लिहिण्याचा अनुबंध काय ते शोधताना त्यांनी त्यांच्या लेखन प्रक्रियेविषयी हे म्हटलेलं आहे. वाटा आणि मुक्काम या नावाचं याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.